कोपरगाव तालुक्यातील अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स नाशिक विभागाने मोठी कारवाई करत 7 किलो 200 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त केला असून मनोज हरिमाळी वय वर्ष 36 राहणार जगदंबानगर चासनळी तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतला। 30 मार्च रोजी रात्री 9:20 ते 10 वाजण्याच्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। यावेळी अंदाजे 72,000 रुपये किमतीचा गांजा व 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 8 क 22 ब 29 अन्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस उपाध्यक्ष गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक श्री मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास PSI कमलाकर चौधरी करीत आहेत। दरम्यान या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यात तसेच शहर परिसरात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं। अशा प्रकारे इतर ठिकाणीही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।